आज राष्ट्रीय अंतराळ दिन. बरोबर 2 वर्षापूर्वी याच दिवशी चंद्रयान 3 हे पाठवले. तर त्यानिमित्ताने आज आपलं चंद्रयान 3 या विषयावर व्याख्यान होणार आहे. आजचे वक्ते आहेत श्री जयकृष्ण पुरुषोत्तम पुराणिक. हे जिज्ञासू विद्यार्थी आहेत, इलेक्ट्रॉनिक्स व सूक्ष्म संगणक अभियंता नाशिक. तर या निमित्ताने आपण सरांचं लेक्चर ऐकणार आहे. तरी मी डॉक्टर प्रकाश लांडगे सरांना विनंती करतो की त्यांनी पुराणिक सरांची ओळख करून द्यावी. धन्यवाद. काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आल्यामुळे थोडासा एक 5 मिनिट उशीर होतोय आपल्याला. भारतात 23 ऑगस्ट रोजी साजरा होणारा हा दुसरा राष्ट्रीय अंतराळ दिवस आहे, असं आता जोशी सरांनी देखील सांगितलेलं आहे. चंद्रयान 3 मोहिमेच्या यशाचे स्मरण व्हावं या निमित्ताने दरवर्षी या दिवशी हा उत्सव साजरा केला जाणार आहे, हा दिवस साजरा केला जाणार आहे. आणि त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे की तरुणांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित म्हणजे स्टेम, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स या विषयामध्ये गोडी निर्माण व्हावी आणि या विषयामध्ये करिअर करण्याची प्रेरणा त्यांना मिळावी, हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि याच दिवसाचा औचित्य साधून आपण सायन्स फोरमतर्फे आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे, ज्यामध्ये श्री जयकृष्ण पुरुषोत्तम पुराणिक हे आपल्याला याच्यावरती व्याख्यान देणार आहेत. तर मी त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. पुराणिक सरांनी स्वतःची ओळख जिज्ञासू विद्यार्थी अशी करून दिलेली आहे त्यांच्या त्या इंट्रोडक्शनच्या पेजमध्ये, परंतु मी त्याच्या पुढे जाऊन त्यांची ओळख करून देतो की ते अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि नेहमीच ते सायन्स या विषयामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. सरांना लहानपणापासूनच विज्ञानाची आवड आहे. प्रयोगातून विज्ञान शिकवण्याची तळमळ त्यांच्यामध्ये अगदी लहानपणापासून आहे. त्यामुळे शालेय जीवनामध्ये सुद्धा छोटी छोटी वैज्ञानिक उपकरणं तयार करणे, विज्ञान प्रदर्शनात भाग घेऊन त्याच्यामध्ये बक्षीस मिळवणे या गोष्टी त्यांनी लहानपणापासून सुरू केलेल्या आहेत. 1975 साली नाशिक महानगरपालिकेच्या 10 दिवसाच्या गणेशोत्सवामध्ये आर्यभट्ट उपग्रहाची प्रतिकृती त्यांनी सादर केली होती आणि तेव्हापासूनच त्यांच्यामध्ये सायन्सबद्दल अत्यंत जिज्ञासा निर्माण झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याच्यामुळे ते या विषयामध्ये सतत अभ्यास करून जास्तीत जास्त माहिती ते मिळवत असतात. 1970 महाविद्यालयीन इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण त्यांनी पूर्ण करून लगेच नोकरी केली आणि 50 पेक्षा अधिक वर्षाचा काळ झालेला आहे, परंतु ते अजूनही पूर्णपणे कार्यरत आहेत. मायक्रो प्रोसेसर आधारित विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे डिझाईन, निर्मिती याच्यामध्ये त्यांचं विशेष कौशल्य आहे. मायक्रो प्रोसेसर विषयी शैक्षणिक वर्ग देखील त्यांनी घेतलेले आहेत. इस्रोसाठी उपकरण निर्मिती, डिझाईन त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. ॲटोमेशन क्षेत्रामध्ये स्टील रोलिंग मिल्सची कामे आणि त्या कामानिमित्त ऑस्ट्रेलिया, अमेरिका, USA, इंग्लंड, जर्मन इत्यादी ठिकाणी त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. देशाच्या संरक्षण विभागासाठी उच्च गुणवत्तेच्या संगणकाची जी कॉम्प्युटरची जी निर्मिती झाली त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. विज्ञानाचा मराठीतून प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ते नेहमीच कार्यशील असतात. फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक लेख त्यांचे सतत येत असतात. बऱ्याच जणांना त्याचा परिचय हा नक्कीच असेल. बरीचशी भाषणं देखील त्यांनी दिलेली आहे आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित म्हणजे स्टेमचे ते पुरस्कर्ते आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्यामध्ये स्टेममध्ये करिअर करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी या दृष्टीने ते सतत प्रयत्न करत असतात. तर त्यांचीही मी थोडक्यात ओळख करून दिलेली आहे, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त वेळ त्यांच्या व्याख्यानासाठी मिळेल. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं व्याख्यान सुरू करावं. सर्व मान्यवरांना माझा नमस्कार आणि मला ही संधी दिल्याबद्दल या संस्थेशी संबंधित प्रत्येकाला मला धन्यवाद द्यावेसे वाटतात. वेळ थोडा आहे आणि विषय खूप मोठा आहे,
त्यामुळे 1 तासाच्या वेळेत मी माझं प्रेझेंटेशन बसवायचा प्रयत्न करतो. फक्त एकच विनंती आहे की मी या विषयातला प्रत्यक्ष काम करणारा नसून, म्हणजे मी कुठे इस्रो किंवा नासा किंवा युरोपियन स्पेस एजन्सी इथे सर्व्हिसला नाही, एक हाऊस आणि जिज्ञासा म्हणून मी या विषयाकडे बघत असतो. आणि जर काही तुम्ही कठीण प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं मला तुम्हाला शोधून द्यावी लागतील. लगेच तत्काळ मी तुम्हाला उत्तर देऊ शकेलच असं मी काही दावा करत नाही. तर आता आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. सगळ्यात शेवटी जे काही प्रश्न असतील आणि जिथे मला शक्य असेल ते उत्तरं द्यायचा मी निश्चितच प्रयत्न करीन. तर मी आता फुल स्क्रीनवर मोडवर जातो आणि माझं प्रेझेंटेशन सुरू करतो. धन्यवाद. ही जी पहिली जी स्लाइड आहे ती आपल्या विज्ञान गंगा छंद वर्ग नाशिकचा जो आहे की ज्याच्यात सगळेच कार्यकर्ते अतिशय तळमळीने काम करतात आणि त्याचे संस्थापक जे आहेत अनिल क्षत्रिय त्यांच्याशी परिचय होता. खरोखर ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणावं लागेल की विज्ञानाची आवड असलेल्या सगळ्यांना एकत्र आणून त्यांनी हे जे काही काम केलेलं आहे ती त्यांची कायमस्वरूपी आपल्या सगळ्यांना आठवण आहे सायन्स फोरमसाठी. त्याच्यात अनेक नंतर ग्रुप ग्रोईंग डॉट्स वगैरे जॉईन झाले. युनिव्हर्सिटी ऑफ पुण्याचं आहे. तर ही सगळी ती तळमळीची कार्यकर्ते आहेत. त्यांना सर्वप्रथम माझा प्रणाम. आणि आता मी पुढच्या स्लाइडला जातो. आजचा दिवस आपल्यासाठी विशेष आहे कारण 2023 साली ज्यांना संधी मिळाली त्यांनी हा इस्रोचा लाईव्ह कार्यक्रम बघितला. त्याच्यात एक मी पण होतो. त्यावेळेचं विशेष सांगायचं म्हणजे खूप मोठ्या संख्येने त्यावेळेला यूट्यूबला व्हिजिटर्स होते. तर त्यावेळेला आपले पंतप्रधान त्यांनी जाहीर केलं की दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस जो आहे तो भारतीय राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा व्हावा. मागच्या वर्षीचा जो पहिला दिवस साजरा झाला त्यावेळेला त्याचं घोषवाक्य होतं चंद्राला स्पर्श करताना जीवनाला स्पर्श करणे. तर अतिशय महत्वाचं आहे. यावर्षीचं जे घोषवाक्य आहे ते आर्यभट्ट ते गगनयान असा हा मोठा प्रवास आणि त्या दृष्टीने ह्या विषयाकडे बघण्याची सगळ्यांची दृष्टी ही अधोरेखित होते. आता चांद्रयान 3 बद्दल बोलत असताना आपल्याला चांद्रयान 1 आणि 2 यांच्याबद्दल विसरणं शक्य नाही. चांद्रयान 1 हे त्याचं लँडिंग झालं. लँडिंग म्हणण्यापेक्षा चंद्राभोवती प्रदक्षिणा मारल्या गेल्या. त्याचा मून इम्पॅक्ट प्रोब हा 14 नोव्हेंबर 2008 साली चंद्रावर आपटला गेला आणि त्याचं निरीक्षण केलं गेलं. याचं मून इम्पॅक्ट प्रोबची आयडिया हे डॉक्टर अब्दुल कलामांची होती आणि जिथे तो प्रोब आदळला त्याला जवाहर पॉइंट असं नाव दिलं गेलं. चंद्रयान 2च्या वेळेला आपलं विक्रम जे लँडर जो आहे तो सक्सेसफुली लँड होणं अपेक्षित होतं, परंतु त्याचा शेवटच्या क्षणाला स्पीड कंट्रोल न करता आल्यामुळे त्याचं सॉफ्ट लँडिंग न होता अलगद न उतरता त्याचं क्रॅश लँडिंग झालं. ती तारीख होती 6 सप्टेंबर 1919 आणि त्या ठिकाणाला नाव दिलं गेलं तिरंगा पॉइंट. चांद्रयान 3च्या वेळेला मात्र शास्त्रज्ञांनी सखोल अभ्यास केला, शोधून काढलं की का अलगद उतरू शकलं नाही आणि त्यावेळेला विक्रम लँडर आणि प्रज्ञान त्यातलं हे रोव्हर हे 23 ऑगस्टला यशस्वीरित्या ज्या ठिकाणावर उतरले त्याला शिवशक्ती असं नाव दिलं गेलं. तर नासाचा जो चंद्राला परिक्रमा करणारा जो उपग्रह आहे त्याच्यातून हे घेतलेले फोटो आहेत आणि तुम्हाला इथे दक्षिण ध्रुवावर कुठल्या ठिकाणी नेमकं चांद्रयान 1, 2 आणि 3 त्याचे ह्या फोटो तुम्हाला मिळतील. हा फोटो नासाने शेअर केलेला आहे. आता हे चांद्रयान 3चं जे चित्र जे दाखवलेलं आहे ती चित्रकाराची संकल्पना आहे, कारण त्यावेळेला तिथे असा फोटो काढायला कोणी फोटोग्राफर नव्हता. पण विशेष जगाच्या इतिहासात म्हटलं तर चालेल की 8 दशलक्ष प्रेक्षकांनी याचं लाईव्ह स्ट्रीमिंग 23 ऑगस्ट 2023 साली यूट्यूबच्या चॅनलवर बघितला. हा एक रेकॉर्ड ब्रेक किंवा अतिशय मोठा विक्रम आहे हा. आता याच्यात ती छोटी बग्गी जी आपण मगाशी बघितली ते विक्रम आहे. त्याचे जे सोलर पॅनल्स ते साधारणतः 50 वॉट वीज निर्माण करतात आणि त्यांनी 15 दिवस तिथे यशस्वी काम केलं. आज आपण आपला दुसरा राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करत आहोत. या दिनाचं वैशिष्ट्य असं की चांद्रयान कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात यशस्वी मानलं गेलं आहे आणि अनेक वर्षांपासून म्हणजे ऑलमोस्ट 1961 पासून जे सगळ्यांना कुतूहल होतं की चंद्रावर पाणी असू शकतं का किंवा असेल का, तर त्याच्या शोधासाठी ह्या चांद्रयान योजनेचा
खूप मोठा सहभाग आहे. आजच्या दिवसाचा जो आहे नॅशनल स्पेस डे आजचा, त्याच्यासाठी हे चित्र इस्रोकडून तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यात आर्यभट्ट उपग्रहापासून तर गगनयानपर्यंतचा त्यांनी त्याच्यात संकल्पना मांडलेली आहे. आपण मंगळयान पण बघू शकतो. त्याच्यात वेगळे जे इस्रोचे सॅटेलाइट्स आहे, आता नुकताच 14 जुलैला लॉन्च केलेला इस्रो आणि नासाचा संयुक्त प्रकल्प, नासा इस्रोचा सिंथेटिक ॲपर्चर रडार निसार, याचं पण याच्यात तो गोल छत्री असलेला जो आहे अँटेना, रिफ्लेक्टर अँटेना, तो या चित्रात दिसतोय. आता ह्या सगळ्या ह्याच्यात अनेक लोकांचं सहकार्य आहे, सहभाग आहे आणि त्यातला जो एक महत्वाचा जो भाग आहे तो आपल्याकडचा जो ऑर्बिटरचा हाय रेझोल्युशन कॅमेरा आहे, तो आतापर्यंतचा सगळ्यात प्रगत चंद्र कॅमेरा आहे की ज्याच्या सहाय्याने 25 सेंटीमीटर रेझोल्युशन पर्यंत आपल्याला त्याचे चंद्राचे फोटो घेता येतात, डेटा कलेक्ट करता येतो. आणि हा चांद्रयान 2चा जो ऑर्बिटर आहे त्याच्याबरोबर हा कॅमेरा आहे. आता चांद्रयान 1चा त्याच्या नियोजित काळाच्या आधी संपर्क तुटला, परंतु चांद्रयान 2चा जो ऑर्बिटर आहे तो संशोधन पुढे नेत आहे आणि त्यातलं जे शिल्लक इंधन आहे त्याच्यावरून इस्रोच्या सायंटिस्टचा असा अंदाज आहे की तो 2026 पर्यंत कार्यरत राहील. म्हणजे हा जो चांद्रयान 2चा जो ऑर्बिटर आहे तो एक प्रकारचा रिले सारखं काम करतो. लिंक म्हणजे चंद्रावरचे जे काही संदेश आहेत ते या ऑर्बिटरला जातात आणि ऑर्बिटरवरून पृथ्वीकडे येतात. तर सॉफ्ट लँडिंग याच्या पूर्वी अनेकांनी प्रयत्न केले. ज्यावेळेला आपलं चांद्रयान 3 चंद्रावर उतरणार होतं तर घाईघाईत रशियाने पण त्यावेळेला प्रयत्न केला की भारताच्या चंद्रयान 3च्या आधी त्यांचा ल्युना 25 तिथे लँड व्हावं यान, परंतु ते सॉफ्ट लँडिंग होऊ शकलं नाही आणि क्रश लँडिंग झाला. तर साधारणतः आपलं हे जे पहिलं सॉफ्ट लँडिंग झालेलं आहे हे जगातलं विशेष आहे. आपण जगात 4था नंबर आहे आपला चंद्रावर लँड होण्यात आणि सॉफ्ट लँडिंग दक्षिण ध्रुवावरचा हा मात्र पहिला नंबर आहे. शास्त्रज्ञांनी याच्यासाठी बराच अभ्यास करूनच ठरवलं आहे की नेमकं कुठे लँड व्हायचं. आता याच्यात काही हे जे चंद्राबद्दल जरी कुतूहल असलं तरी हे वैज्ञानिक कुतूहल आहे आणि त्याच्या पाठीमागे काही सायन्सचा उद्देश आहे. या सायन्सच्या उद्देशात एक महत्वाचा ज्या विक्रम लँडरचा जो प्रयोग होता त्याच्यातला तापमानाचा फरक, म्हणजे चंद्रावर त्यांनी यान उतरल्यानंतर दिवसाच्या वेगळ्या वेळेप्रमाणे म्हणजे चंद्रावरच्या दिवसाचा आणि जमिनीखाली वेगळ्या डेप्थला किती तापमानाचं प्रोफाईल कसं आहे ते करण्यासाठी त्यांनी चंद्राच सरफेस विज्ञान जे आहे, चंद्राचा अभ्यास जो करायचा आहे त्याच्या पाठीमागे फक्त चंद्रावर उतरणं किंवा तिथून परत येणं हा उद्देश नसून तिथे वैज्ञानिक संशोधन करणं हे आहे. आणि त्या दृष्टीने इस्रोनी वेगळे प्रयोग ठरवण्यात आले. त्यातला एक महत्वाचा जो होता की लँडर मॉड्यूलवर जी 4 उपकरणं होती त्यातला एक जो होता चंद्राच्या पृष्ठभागाचा थर्मोफिजिकल अभ्यास करण्यासाठी चंद्राज सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट चेस्ट ह्या नावाचं त्या इन्स्ट्रुमेंट हे आहे. आणि त्यांनी रविवारी 27 ऑगस्ट 2023 पासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून त्याचे तापमानाचे निष्कर्ष पाठवायला सुरुवात केले. त्यात काही आश्चर्याच्या गोष्टी होत्या की पृष्ठभागाचं तापमान 70 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल असं शास्त्रज्ञांना अपेक्षित नव्हतं, परंतु त्याप्रमाणे त्यांनी त्याच्या नोंदी केलेल्या आहे. तर त्याच्यात जे आधीचा जो अंदाज होता की साधारणतः पृष्ठभागावर 20 अंश सेंटीग्रेड ते 30 अंश तापमानाचं असेल, परंतु प्रत्यक्षात मात्र 70 अंश आला. त्यामुळे त्याच्याशी जे संबंधित शास्त्रज्ञ आहे डॉक्टर BH दारुकेश त्यांनी त्याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. तर याची तुलना करताना चंद्रावर कसं व्हेरिएशन होतं, बदल घडतो आणि पृथ्वीवर कसा घडतो, तर चंद्रावरचा जो आहे हा जो 50 डिग्रीचा फरक जो आहे तो पृथ्वीवर एवढा आढळत नाही. पृथ्वीवर 2 ते 3 सेंटीमीटर जे आपण जमिनीखाली बघतो त्यावेळेला तो तापमानातला फरक फक्त 2 ते 3 डिग्री सेल्सिअस एवढाच असतो. त्यामुळे हे जे आहे पुढच्या स्लाइड्समध्ये त्याच्याबद्दल सविस्तर तुम्हाला माहिती बघायला मिळेल. हे जे आहे चंद्रावरचा दिवस पृथ्वीच्या 14 दिवसाचा आहे. त्यामुळे त्यांनी वेगळ्या डेप्थला जो प्रोब त्याच्यावर बसवला होता त्यांनी मेजरमेंट्स घेतले गेले, दर सेकंदाला ते मेजरमेंट्स घेतले गेले आणि अशा प्रकारचा चंद्रावरचा तापमान मोजायचा, चंद्रावरच्या जमिनीचा आणि जमिनीच्या खालचा हा जगातला एकमेव आणि पहिला प्रयोग होता. तर ह्या आलेखात इथे दिसेल की टेम्परेचर व्हेरिएशन कसं झालंय. 0 मिलीमीटर डेप्थला म्हणजे चंद्रावरच्या जमिनीच्या लेव्हलला जे टेम्परेचर आहे ते त्यावेळेस साधारणतः 40 ते 50च्या
दरम्यान होतं. जमिनीच्या वर 20 मिलीमीटरला जवळपास 55 ते 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मोजलं गेलं आणि जमिनीच्या खाली 80 मिलीमीटरला -10 तापमान मोजलं गेलं. तर हा जो प्रयोग आहे हा फक्त भारतासाठीच नाही तर अमेरिकेच्या नासाचे जे काही प्लॅन्स आहेत तर हे जे आहे हा महत्वाचा आहे आणि ह्या प्रयोगाचा फायदा जगातल्या सगळ्याच शास्त्रज्ञांना होतोय. आणि ही माहिती इस्रोने वैज्ञानिक पेपर्स मध्ये प्रसिद्ध केलेली आहे. तर जागच्या जागी हे जे तापमान मोजायचं तर बघा याच्यातला कशा गमतीचा जो भाग आहे की चंद्राच्या स्थानिक वेळेनुसार त्यांनी सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत म्हणजे 10 पृथ्वी दिवसाचं 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर ह्या दरम्यान दर सेकंदाला त्यांनी रिडिंग घेतले आणि ते पृथ्वीकडे आले. आता ह्या उपकरणाची कमाल म्हणजे त्याची जी ॲक्युरसी आहे बघा तुम्ही प्लस मायनस किंवा अधिक वजा फक्त 5 केल्व्हिन इतक्या अचूकतेने ते घेतले गेले. आता सूर्याच्या दिशेने म्हणजे वृषभवृत्ताकडे त्याचं तोंडकोन पृष्ठभागाचा तिथे 6 डिग्रीचा उतार असल्यामुळे त्यांनी त्याचा पण त्याच्यात विचार केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा सविस्तर विवरण किंवा आपण ज्याला विश्लेषण म्हणू ते इस्रोमध्ये केलं गेलेलं आहे. याचं आपल्याला पुढे ज्या वेळेला चंद्रावर सुरक्षित घरं बांधली जातील चंद्रावरच माती आणि दगड वापरून तर कुठल्या ठिकाणी कशा तऱ्हेने उष्णता वहन होतं त्याच्यात कंडक्शन होतं हे समजणं आवश्यक आहे. आणि सूर्यप्रकाश आणि चंद्र यांचा एकमेकांशी कसा संवाद होतो किंवा इंटरॅक्शन आहे हे समजून घेण्यात सर्वच जगातल्या शास्त्रज्ञांना रस आहे. इस्रोला तर निश्चितच आहे. तर ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला आता त्या प्रोबचं चित्र दिसतंय. ऑर्थोग्राफिक व्ह्यू जो दाखवलेला आहे त्याच्यात त्याचे वेगळ्या डेप्थला त्याचे टेम्परेचर सेन्सर्स आहे. तर ह्या प्रोबचा फ्रंट व्ह्यू आणि लेफ्ट व्ह्यू दोन्ही इथे दाखवलेला आहे. डावीकडचा व्ह्यू आणि उजव्या बाजूचा. तर वेगळ्या डेप्थला ते सेन्सर्स आहे. तो जो पॉइंटेड जो भाग आहे तो 43 मिलीमीटरचा आहे तिथला सेन्सर आणि तो त्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाच्या जमिनीत तो आत घुसवलेला आहे. हा ठीक आहे. तर आता शास्त्रज्ञांना यात पण रस होता की नेमकं तिकडे काय काय आहे त्याचे घटक कोणकोणते आहे. तर सल्फर असल्याचं आधीपासून माहीत होतं पण त्याचबरोबर इतर सुद्धा काय एलिमेंट्स होऊ शकतात ते पण त्याच्यात अभ्यास केला गेला आणि नासाचं याला सहकार्य लाभलं. तर ह्या दक्षिण ध्रुवावरच्या ज्या संशोधन तिथे केलंय लेसर इंड्युस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप हा LIBS हे उपकरण तिथे वाहनावर आहे. प्रज्ञान वाहनावर. प्रज्ञान शहाणपणासाठी संस्कृत शब्द आहे तो बऱ्याच जणांना माहीत आहे. तर सल्फर व्यतिरिक्त अल्युमिनियम कॅल्शियम लोखंड क्रोमियम टायटॅनियम मॅंगनीज सिलिकॉन आणि ऑक्सिजन ह्या इतर घटकांचा पण शोध घेतला गेला आणि हायड्रोजनचा पण त्याच्यासाठी शोध चालू आहे. तर हा जो स्पेक्ट्रम मिळाला आहे LIBS इन्स्ट्रुमेंटने त्याच्यात हे जे पीक्स आहेत ते त्या घटकाचे प्रतिनिधी आहेत. डाव्या बाजूला जर बघितलं तर तुम्ही Fe तिथे दिसेल. त्याच्या शेजारी टायटॅनियम आहे. त्याच्या शेजारी उंच जे मोठं पीक आहे. रिस्पॉन्स जो आलेला आहे ह्या स्पेक्ट्रोमीटरचा तो अल्युमिनियम आहे. अशा तऱ्हेने वेगळे जे घटक आहेत त्याच्या ज्या वेव्हलेंथच्या स्पेक्ट्रमवरून त्याचा अभ्यास झालेला आहे आणि त्याची ओळख झालेली आहे. दुसरा जो महत्वाचा प्रयोग जो होता चंद्रावरचा चंद्रयान 3चा तो चंद्राच्या पृष्ठभागावर ज्याला आपण प्लाझ्मा म्हणू किंवा चार्ज पार्टिकल्स तर त्याच्या मोजमापाचा होता. त्याच्यासाठी त्यांनी रेडिओ अॅनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपर सेन्सिटिव्ह आयनोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर लँगमोर प्रोबच्या साहाय्याने त्यांनी त्याच्यातल्या प्लाझ्माच्या घनतेचा अभ्यास केला आणि त्यांना असं आढळलं की हे खूप विरळ आहे. म्हणजे साधारणतः प्रति घनमीटर फक्त 5 ते 30 दशलक्ष इलेक्ट्रॉन चार्ज पार्टिकल आपण म्हणू हे एवढे आहेत आणि याचा चंद्राच्या दिवसाच्या संपूर्ण कालावधीत त्याच्यात कसे बदल होत जातात त्याचा पण अभ्यास केला गेलेला आहे. अजून एक महत्वाचा आणि इंटरेस्टिंग त्या ठिकाणी प्रयत्न झाला तो म्हणजे त्यावर इन्स्ट्रुमेंट फॉर ल्युनर सिस्मिक ऍक्टिव्हिटी म्हणजे जसे पृथ्वीवर आपण भूकंप होता त्याला आपण भूकंप म्हणतो तर चंद्रावर होणारे तत्सदृश भूकंप त्याला आपण चंद्रकंप म्हणू शकतो.
आणि योगायोग म्हणा किंवा काय 25 ऑगस्ट 2023 रोजी ह्या रोव्हरच्या सेन्सरने 26 ऑगस्ट रोजी ती डिटेक्ट केला. तर तो एक नैसर्गिक घटना जी आहे ती यापूर्वी कुठल्याही यानाने त्याची नोंद घेतलेली नव्हती. तर शास्त्रज्ञांचा निश्चितच असा अंदाज आहे की तो चंद्रकंप किंवा चंद्रावरचा भूकंप असला पाहिजे. तर त्याच्याही पलीकडे जाऊन महत्वाचा जो भाग आहे सगळ्यांचा ज्याच्यात इंटरेस्ट आहे, कारण जर चंद्रावर जर मानव परत उतरायचा असेल आणि पृथ्वीवरून मोठ्या प्रमाणावर पाणी नेणं शक्य नसेल तर काय करता येईल याच्यात सगळ्यांना रस आहे. हा वादाचा मुद्दा आहे. असोसिएटेड प्रेसने तर असं स्टेटमेंट दिलं की चांद्रयान 3च्या रोव्हरने चंद्रावर पाणी आढळलं की नाही याच्याबद्दल काहीच उल्लेख केला नाही. परंतु आपल्याला कल्पना आहे की परदेशी वार्ताहर आणि हे थोडेसे बायस्ड व्ह्यूचे असतात आणि ते चांगल्या गोष्टी दाखवण्याची आपण त्यांच्याकडून अपेक्षा करू शकत नाही. तर पहिला अभ्यास झाला 1961 मध्ये. त्यावेळेला असं लक्षात आलं की जिथे कोल्ड स्पॉट्स आहे म्हणजे विशेषतः चंद्रावरच्या दऱ्या त्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. त्यामुळे चंद्रावरच्या ध्रुवावर बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याचा संभव आहे आणि त्याच कारणासाठी त्याचे पुरावे शोधण्यासाठी पहिला जो मून इम्पॅक्ट प्रोब होता किंवा चंद्रयान 1 मध्ये जे इन्स्ट्रुमेंट जे होतं चंद्राचे ॲटिट्युडिनल कंपोजिशनचं जे एक इन्स्ट्रुमेंट होतं त्याच्या सहाय्याने अभ्यास केला गेला. आता या मास स्पेक्ट्रोफोटोमीटरने चंद्राचं जे काही वीक एन्व्हायरमेंट आहे बाह्यमंडळ त्याचा अभ्यास केला गेला. 12 नोव्हेंबर 2008 रोजी हे जेव्हा चांद्रयान 1 पासून तो वेगळा झाला ऑर्बिटर पासून आणि पृष्ठभागावर उतरण्यास सुरुवात केली त्यावेळेला पण मेजरमेंट्स घेतले गेले आणि त्यावेळेला असं सांगितलं गेलं की युनिट 18 म्हणजेच पाण्याच्या रेणूंची स्पष्ट उपस्थिती त्यावेळेला त्याच्यात आढळली. हा जरा जास्त सविस्तर टेक्निकल विषय आहे. मी त्या विषयातला तज्ज्ञ नाही, फक्त मी माहिती संकलित केलेली आहे. ज्यांना या विषयात जास्त रस आहे ते अधिक माहिती गुगलवर शोधू शकतात. पण आणखीन एक चांद्रयान बरोबर एक चांगलं जे ऑर्बिटर उपकरण होतं ते मून मिनरॉलॉजी मॅपर. तर ह्या मॅपरनी सुद्धा त्याचा जो इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर आहे त्यांनी पण पाण्याच्या उपस्थितीची नोंद घेतलेली आहे आणि चंद्रावरून परावर्तन होणारा जो स्पेक्ट्रम आहे त्याचं 1 ते 2.5 मायक्रोमीटर या तरंग लांबीच्या क्षेत्रात किंवा या बँडमध्ये पाण्याच्या बर्फाच्या शोषणाचं त्यांनी निरीक्षण केलं गेलं. तर ध्रुव प्रदेशाजवळ पाण्याचा बर्फ आढळल्याने परावर्तित प्रकाश प्राप्त करण्याचे सावली क्षेत्र जे आहे ते अभ्यासासाठी निवडले गेले. तर त्याची थोडक्यात इथे M3च्या प्रोबची जी आहे माहिती दिलेली आहे. आणि बुद्धिमत्ता हीच की जी उपलब्ध डेटाचा अर्थ लावू शकते. तर इस्रोचे जे गणितज्ञ आहे डॉक्टर रमायंगार श्रीधरन त्यांनी त्याचं विश्लेषण आणि त्याचं स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केलेला आहे की तुमच्याकडे डेटा तर आहे पण त्या जर डेटाचा नीट योग्य पद्धतीने अर्थ लावला गेला तर त्या डेटा आपल्याला उपयोगी ठरू शकतो. तर अशा तऱ्हेने प्रयत्न चालू आहे. आता चंद्रयान मोहीम जरी संपली तरी 310 पेक्षा जास्त काळ त्याचं जे यान आहे त्याच्यावरून उपकरणाचा नोंद घेतला गेला. तर हवाई विद्यापीठातले जे शास्त्रज्ञ आहे डॉक्टर लुई एशोई ली त्यांच्या टीमने मात्र खूप खोलात जाऊन त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी स्पष्टपणे चंद्रावर पाण्याच्या बर्फाच्या स्वरूपात पाणी असल्याचा निर्वाळा दिला आहे. ते आपण आता पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. हा जो ग्राफ आहे चंद्राचा वरचा जो पृष्ठभाग आहे ज्याला आपण ऑप्टिकल पृष्ठभाग सरफेस म्हणतो त्यावरचा हा पाण्याच्या बर्फाचा आहे. आणि हे जे शास्त्रज्ञ आहे डॉक्टर ली त्यांचं म्हणणं आहे की खरोखरच पाण्याचा बर्फ आहे याचा हा सर्वात खात्रीलायक पुरावा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यात ल्युनार लॅटिट्यूड डिग्री आणि रिलेटिव्ह एम्प्लिट्यूड आर्बिट्ररी स्केलला त्यांनी रेफरन्स पॉईंट आणि जे काय ऑब्झर्वेशन आहे त्याचं त्यांनी इथं प्लॉट दिलेलं आहे. आता हे प्रत्यक्ष व्ह्यूज आहेत. याचा जो मून मिनरॉलॉजी मॅपरने हे वेगवेगळे व्ह्यू घेतले आहेत. तर ब्ल्यूचा जो पोर्शन दाखवतोय तो वॉटर ऍब्सॉर्प्शन स्ट्रेंथ अशी त्याची दाखवलेली आहे. तर हा सुद्धा जरी चांद्रयान 3चा भाग नसला तरी एकूणच चंद्रयान मोहिमेचा इस्रोचा जो प्रकल्प आहे त्या दृष्टीने हा महत्वाचा भाग आहे. आता हे जे आहे चंद्रयान 3 तर भारताचे तर प्रयत्न आहेतच पण त्याबरोबर ते प्रयत्न यशस्वी होण्यासाठी आपल्याला नासाने पण सहकार्य केलेलं आहे. तर नासाचा जो
ल्युनर रिकनायसन्स ऑर्बिटर जो अजूनही चंद्राभोवती फेऱ्या मारतो त्याच्यातून लेसर किरण सोडले जातात आणि आपल्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर तर त्यांच्यात तिथे लेसर रेट्रो रिफ्लेक्टर ॲरे आहे. त्या ॲरेच्या सहाय्याने जेव्हा रिफ्लेक्टेड लेसर सिग्नल पिकअप केला जातो त्याच्यावरून त्याचं लोकेशन, त्याचं अंतर ह्या सगळ्याचे कॅल्क्युलेशन्स होतात आणि हा नासाच्या सहकार्याचा एक चांगला भाग आहे. ज्यावेळेला चांद्रयान 2चा विक्रम लँडर यशस्वी लँड होऊ शकला नाही, परंतु तो नेमका कुठल्या भागात लँड झाला त्याच्यासाठी इस्रोने अतोनात प्रयत्न केले. चेन्नईच्या काही इंजिनियरनी पण त्याचा सॉफ्टवेअर आणि डोकं वापरून सांगितलं की कुठल्या ठिकाणी नेमका तो क्रॅश लँड झालेला आहे. आणि नासाच्या ज्या हा LRO जो ऑर्बिटर आहे चंद्राभोवताचा त्यांनी पण त्याच्या संबंधी अचूक लोकेशनची आपल्याला माहिती दिली, ज्याचा उपयोग इस्रो वैज्ञानिकांना चांद्रयान 3चं लँडिंग, सॉफ्ट लँडिंग यशस्वी करण्यासाठी उपयोग झाला. आता काय काय याच्यातली महत्वाची उद्दिष्ट होती तर अलगद उतरणं हा तर आहेच, कारण सुरुवातीच्या काळात जसं चंद्रावर यानं रशियाची वगैरे जात होती, बहुतेक सगळ्या देशांची इव्हन चीन आणि जपानची सुद्धा क्रॅश लँडिंग व्हायचे. तर कुठलंही यान जर तिथे यशस्वी उतरायचं असेल तर सॉफ्ट लँडिंग म्हणजे ब्रेकिंग स्पीड आणि त्याचं नियंत्रण आणि त्याच्यासाठीचे जे रडार्स आहेत लेसर रडार हा यशस्वी करणं खूप महत्वाचं. ह्या गोष्टींचं जमिनीवर परीक्षण होऊ शकत नाही, कारण आपण चंद्रावरचं गुरुत्वाकर्षण जे पृथ्वीच्या 1/6 आहे ते तितकं सिम्युलेट करू शकत नाही. त्यामुळे सगळ्यात प्रमुख उद्दिष्ट जे होतं अलगद उतरणं ते साध्य झालं. तर ठीक आहे, सल्फरची तपासणी, नंतर स्पेक्ट्रम जो त्याचा स्पेक्ट्रोमीटरने कसे त्याचे पिक्स डिटेक्ट केले त्या वेव्हलेंथला त्या इलेमेंटचे ते हे आहे. प्लाझ्माचे मेजरमेंट घेतले गेले, ज्यात असं लक्षात आलं की जी डेन्सिटी आहे इलेक्ट्रॉन डेन्सिटी ती साधारणतः 5 ते 30 लक्ष इलेक्ट्रॉन पर क्युबिक मीटर किंवा प्रति घनमीटर हे एवढी आहे जी विरळ आहे शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे. ते झालं. भूकंपाचं मोजमापन झालं. 26 ऑगस्टला चंद्रावर चंद्रकंप किंवा चंद्रभूकंप झाला, त्याची नोंद घेतली गेली आणि त्याचाही अभ्यास इस्रोचे सायंटिस्ट करतायत. चंद्रावर पाण्याचा शोध जो आहे हा सगळ्याच अंतराळ मोहिमांचा एक प्रमुख उद्देश आहे. अपोलोच्या वेळेला याचा काही शोध घेतला गेला नाही, परंतु नंतरच्या जे रोबोटिक मिशन्स आहेत किंवा रोव्हर्स आणि यातून याचा शोध घेतला जातो आहे. चीनचे जे रोव्हर्स उतरले ते चंद्राची आपल्याला न दिसणाऱ्या बाजूकडे उतरलेले आहेत आणि चीन पण त्याच्या बाबतीत अभ्यासात पुढे आहे. तर खात्रीशीर जे आहे पुरावा की निश्चितच चंद्रावर पाणी असू शकतं. तर हे जे हवाई विद्यापीठाचे जे शास्त्रज्ञ आहे डॉक्टर ली त्यांनी त्याचा सविस्तर अभ्यास करून त्यांनी निष्कर्ष असा काढला आहे की चंद्रावर निश्चितच पाण्याचा बर्फाचं जे अनुमान आहे ते आहे म्हणून सत्य आहे म्हणून त्यांनी त्याला खात्रीलायक पुरावा मानलेला आहे. आता हा फोटो आहे की ब्ल्यू जो एरिया दाखवलेला आहे तो वॉटर ऍब्सॉर्प्शन स्ट्रेंथ त्याची दाखवली आहे. चंद्रयान 1च्या मून मिनॉलॉजी मॅपर या इन्स्ट्रुमेंटनी त्याचं अनालिसिस केलेलं आहे. तर याबद्दल ह्या स्लाइडला मी सांगत होतो की चंद्रयान 3च्या वेळेला आपल्याला चांगलं सहकार्य नासाने केलेलं आहे. त्यांचा जो चंद्राभोवती फिरणारा जो LRO ल्युनर रिकनायसन्स ऑर्बिटर जो आहे त्यांनी आपल्याला आपल्या चांद्रयान लँडर आणि विक्रम रोव्हर यांचं अचूक ठिकाण आणि करण्यासाठी जो लेसर रेट्रो रिफ्लेक्टर आहे हा सगळ्यात पहिल्यांदा लेसर रिफ्लेक्टर अपोलो 11च्या वेळेला चंद्रावर ठेवण्यात आला की ज्याच्यामुळे नासाला चंद्र आणि पृथ्वी याच्यातलं अंतर सतत आणि अगदी अचूकतेने मोजण्यासाठी उपयोग झाला. तेच टेक्निक इथे लेसर रेट्रो रिफ्लेक्टर ॲरेसाठी चंद्रयान 3 आणि आपला विक्रम लँडर याच्यात तिथे वापरलं गेलेलं आहे. तर यातले उद्दिष्ट जे आहेत ती 4 प्रमुख उद्दिष्ट आहे. एक तर अलगद उतरणं हे खूप महत्वाचं, त्याला पहिला क्रमांक आहे. त्याच्यानंतर एका जागी राहून तुम्ही संशोधन करू शकत नाही. जसं आता मंगळावर तुम्हाला माहित असेल की तिथे हेलिकॉप्टर अनेक ठिकाणी फिरून त्यांनी माहिती घेतली. तर जागच्या जागी उतरलेला लँडर जेवढं आपल्याला माहिती देईल त्याच्या अनेक पटीने माहिती त्यावर जर आपण रोव्हर फिरवला आणि वेगळ्या ठिकाणी संशोधन केलं तर तो मिळतो. आणि या लँडरच्या पोटातून रोव्हर पाठवून त्याला फिरवून आपल्याला जास्त संशोधन करता येतं.
त्याच्यानंतर वैज्ञानिक जे प्रयोग आहेत ते आपल्याला चंद्राच्या पृष्ठावर थर्मल प्रॉपर्टीज, तिथे भूकंप होतात का, तिथे प्लाझ्मा वातावरण कसं आहे याचा अभ्यास करण्यासाठी आहे. आणि चंद्राचं जे लेसर इंजिन आहे नासाच्या याच्याने हा विक्रम लँडरमध्ये त्याचा उपयोग केला गेला. त्यामुळे याच्या पुढे चंद्रावर जर काही यानं कुठल्याही देशाची जर जात असतील तरी त्याचं लोकेशन आणि त्याचं ठिकाण अचूक कळावं यासाठी हा जो लेसर इंजिनचा जो प्रयोग आहे तो फार महत्वाचा आहे. तर हा जो नासाने जो लेसर रेट्रो रिफ्लेक्टर ॲरे आपल्याला दिला, नासाचा जो ऑर्बिटर आहे लेसर अल्टिमेटर त्याचाही आपल्याला उपयोग केला. नासाचा फक्त इन्स्ट्रुमेंट्स किंवा याच्यासाठी सहभाग नसून नासाचे जे डीप स्पेस नेटवर्क आहे वेगवेगळ्या देशात आहे, ऑस्ट्रेलियात कॅनबेराला आहे, स्पेनमध्ये आहे, युरोपमध्ये, अमेरिकेत पण आहे. या सगळ्यांनी आपल्या चंद्रयान 3 मोहिमेच्या ट्रॅकिंग आणि याच्यासाठी इस्रोला पुरेपूर मदत केलेली आहे, त्याच्यात कुठलाही राजकीय अडथळा न येता. तर हे जे आहे याचं महत्व जे आहे की दक्षिण ध्रुव प्रदेशातलं हे पहिलंच सॉफ्ट लँडिंग आहे आणि भारताचा त्याच्यात 1 नंबर आहे. जरी चंद्राच्या लँडिंगमध्ये भारताचा 4था नंबर असला तरी. आता जसं नासाचं आपल्याला सहकार्य आहे तसं आंतरराष्ट्रीय सहकार्यात युरोपियन स्पेस एजन्सीचे जे काही ग्राउंड स्टेशन्स आहे त्यांनी सुद्धा बंगलोर बरोबर कोऑर्डिनेट करून, बंगलोरचं जे मुख्य सेंटर आहे ते बायललो म्हणून हसन जवळ आहे, बंगलोर पासून जंगलात आहे ते, आणि त्याचे ट्रॅकिंग सेंटर्स आहे. खरं तर चंद्रयान 3च्या वेळेला आपण जहाजातून सुद्धा हिंद महासागरात आपले ट्रॅकिंग सेंटर लॉन्चिंग पासून तर शेवटपर्यंत उभं केलं होतं. आणि याच्या पुढच्या मोहिमांसाठी जेवढे भारताचे वेगळ्या बेटांवर आणि जास्तीत जास्त जगातल्या ठिकाणी स्वतःचे ट्रॅकिंग स्टेशन्स असतील त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. तर ह्या चंद्रयान 3चे जे प्रयोग होते त्याच्यातले पहिले जे 4 आहेत ते लँडर म्हणजे विक्रम लँडर, म्हणजे डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या स्मरणार्थ नाव दिलेलं विक्रम, त्याच्यातला हा थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट आपण बघितला, टेम्परेचर प्रोफाईल हे केलं गेलं. चंद्रावरच्या भूकंपाची इन्स्ट्रुमेंट आहे, रेट्रो रिफ्लेक्टरने त्याचं लोकेशन आणि त्याच्या अभ्यासासाठी आहे. चंद्राशी जे आयनोस्फिअर आहे त्याचा अभ्यासाचा आहे. रोव्हरवर अल्फा पार्टिकल एक्सरे स्पेक्ट्रोमीटर आणि लेसर इंड्युस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोमीटर हे 2 इन्स्ट्रुमेंट आहे. आता जो प्रॉपल्शन जे मॉड्यूल होता की अलग होऊन ज्यांनी विक्रम लँडर चंद्रावर यशस्वी उतरवू दिला त्या प्रॉपल्शन मॉड्यूल बरोबर एक स्पेक्ट्रोपोलरिमीटर ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ शेप नावाचा स्पेक्ट्रोपोलरिमीटर आहे. तर त्याचा मुख्य उद्देश असा होता की जसं आपण पृथ्वीवरून चंद्राचं निरीक्षण करतो तसं आपल्याला चंद्रावरून सुद्धा पृथ्वीचं निरीक्षण वेगळ्या वेव्हलेंथमध्ये करता आलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे हे निरीक्षण केलं गेलं. नंतर हा हॅबिटेबल प्लॅनेट अर्थचा हा जो स्पेस शेप जो आहे चंद्राच्या परिक्रमातून बाहेर काढून पृथ्वीच्या परिक्रमात त्याला आणलं गेलं. तर हे शास्त्रज्ञांनी चांगले प्रयोग केले. आता हा जो चंद्रावरचा जो लँडर आहे तो लँड झाल्यानंतर आणखीन एक इस्रोला प्रयोग करायचा होता, त्याचं नाव हॉप. म्हणजे त्या लँडरला जागच्या जागी त्यांनी त्याचे रॉकेट्स म्हणजे जे स्पीड ब्रेकिंगसाठी जे होते ते चालू करून त्या लँडरला जागच्या जागी उंच उडी घेऊन थोडंसं बाजूला उतरायला लावलं. कारण जर आपल्याला चंद्रावरून दगड माती परत आणायची असेल तर त्याच्यासाठी त्याचे जे काही कॅल्क्युलेशन्स आणि त्याचं जे डिझाईन आहे ते महत्वाचं होतं. तर चंद्रावर उडी मारणारा जागच्या जागी कदाचित हा भारताचा विक्रम लँडर हा एकमेव हे असं यंत्र आहे किंवा रोबोट आहे असं पण त्याला म्हणू शकतो. आता बऱ्याच वेळेला आपल्याला जी माहिती मिळते वरवर आपण सगळं बघत असतो, पण या सगळ्याच्या पाठीमागे जसं सुरुवातीला सरांनी सांगितलं की सायन्स, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी आणि मॅथ्स. तर हे मॅथ्समध्ये विद्यार्थ्यांनी इंटरेस्ट घेणं, रस घेणं आवश्यक आहे, कारण तो सगळ्यांचा मूलाधार आहे. आणि रॉकेटला इंधन किती पाहिजे, किती वजन कॅरी करायचं आहे, असंच ह्या विज्ञान विषयक की किती दूरवर रॉकेट जाऊ शकतं याच्यासाठी एका हिंदी गाण्याचा आधार घेतला की भाई बहादूर तू जाएंगे कितने दूर. तर ह्या आधारावर रॉकेटची जे इंधनाची जे कॅल्क्युलेशन्स आहे त्याचा मी फेसबुक आणि व्हॉट्सअप या संबंधी पूर्वी लेख लिहिला ह्या चंद्रयान 3च्या मोहिमेनंतरचा. तर गणिताचा याच्यात काय महत्वाचा भाग आहे प्रत्येक ठिकाणी आहे. आणि ज्यांचं गणित विषयाची आवड आणि ज्यांचं गणित चांगलं आहे अशांनी तर मी म्हणेल की
इस्रोला सहकार्य करावं, नवे इस्रोमध्ये काम करावं. कारण प्रत्येक गोष्ट जशी प्रॅक्टिकली करून बघता येते त्याच्यासाठी थिअरॉटिकल आणि आधार लागतो. आणि गणित जे आहे ते थिअरी आणि प्रॅक्टिस या दोघांचं मॅचिंग करतं. त्यामुळे कॅल्क्युलेशन्स केलेले तुम्ही प्रत्यक्षात त्याप्रमाणे उत्तर मिळते का हे महत्वाचं आहे. एकदा गमतीने असा प्रश्न विचारला गेला की रॉकेटचं टेस्टिंग कसं करायचं, एकाने थोडक्यात उत्तर दिले की लॉन्च करून. कारण रॉकेटचं टेस्टिंग जरी तुम्ही लॅबमध्ये किती केला ते प्रत्यक्षात लॉन्च केल्याशिवाय त्याचं खऱ्या अर्थाने टेस्टिंग होऊ शकत नाही. त्यामुळे यासाठी गणिताचा वापर केला गेला. तर रॉकेटचं जे इंधन आहे आणि त्याच्यामुळे जो काही त्याचं ज्वलनाने वेगात जो होणारा बदल आहे त्याचं एक साधं सोपं समीकरण सेलोस्कोप ह्या रशियन शास्त्रज्ञांनी दिलेलं आहे की प्रभावी त्याचा एक्झॅक्ट वेग गुणिले त्याचं रॉकेट आणि प्रवर्धकाचे प्रारंभिक वस्तुमान भागिले रॉकेटचे अंतिम वस्तुमान. खरं म्हटलं तर खूप सोपं इक्वेशन आहे ते, परंतु ते तितकंच महत्वाचं आहे. आणि जितकं ॲक्युरेटली हे केलं जाईल तितकं तुम्हाला ह्या समीकरणावरून किती वेगात बदल साध्य होतो ते तुम्हाला गणिताने काढता येईल. दुसरं जे आहे, बऱ्याच लोकांनी आम्हाला पूर्वी पण प्रश्न विचारलाय की अपोलो 11चं यान जे आहे ते पृथ्वीवर निघून सरळ चंद्राच्या दिशेने गेलं, मग तसं आपले चांद्रयान 1 किंवा 2 किंवा 3 हे सरळ का नाही पाठवता आले. त्या सगळ्याच्या पाठीमागे अर्थातच विज्ञान आहे. आणि आपल्याला कमीत कमी खर्चात, कमीत कमी इंधनाच्या खर्चात आणि निर्जीव यान एका प्रकारे म्हणजे रोबोट असल्यामुळे आपल्याला काही चंद्रावर लवकरात लवकर पोहोचून परतीची घाई नव्हती. जी अपोलोचं जे नील आर्मस्ट्रॉंग जी टीम होती त्यावेळेला त्यांना त्यांच्याकडे प्रचंड शक्तीचे सॅटर्न अग्निबाण म्हणजे रॉकेट्स होते. आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रचंड शक्तीचे म्हणजे आपण त्याला जी लॉन्चिंगला जी पॉवर लागते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रातून बाहेर पडायला ते आपल्याला शक्य नव्हतं. आपल्याकडे पण आपण मानव अंतराळात पाठवणार आहोत, पण सध्याच्या स्टेजला जे आहे आपली जी फॅसिलिटी जे आहेत या अशा उपग्रह मानवविरहित उपग्रह लॉन्च करण्यासाठी आहे. तर याच्यात आपण सुरुवातीला ज्या वेळेला आपलं पृथ्वीवरून चांद्रयान 3 लॉन्च झालं त्यावेळेला त्याची कक्षा वर्तुळाकार होती, जी हळूहळू त्याचं रॉकेट फायरिंग करून लंबवर्तुळाकार केली गेली. आणि अशा विशिष्ट क्षणाला ती पृथ्वी केंद्रित जे त्याचं परिभ्रमण होतं ते सूर्यकेंद्रित केलं गेलं. आणि सूर्यकेंद्रित करताना ज्या वेळेला चंद्राच्या कक्षेच्या वेळेला योग्य त्याचं ठिकाण आणि वेळ आणि निवडून त्याचं अचूक रॉकेटचं काही सेकंदापुरतं फायरिंग करून किंवा काही मिनिटापुरतं फायरिंग करून त्याला चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत सोडण्यात आलं. आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणात पण गेल्यानंतर लंबवर्तुळाकार कक्षेचं हळूहळू वर्तुळाकार कक्षेत रूपांतर करून अलगदपणे चंद्रावर त्या लँडरला उतरवलं गेलं. तर हे जे आहे गणिताच्या संकल्पना ज्या आहे ह्या नॅव्हिगेशनचा धोका टाळण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. प्रत्यक्ष मोजमापासाठी अतिशय हाय रेझोल्युशनचे कॅमेरे आणि लेसर अल्टिमीटर म्हणजे लेसरच्या किरणांनी एक प्रकारे रडार टाईप उंचीचं मोजमाप केलं जातं. चांद्रयान 3च्या बाबतीत असं सांगितलं जातं की त्याच्यावरचे जे इन्स्ट्रुमेंट्स होते ते शेवटच्या 20 सेकंदात त्यांनी अचूक त्याचे करेक्शन्स करून अल्गोरिदम त्याच्याने हे केलं की यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करता आलं. अपोलो 11ची अशी आठवण सांगितली जाते की अपोलो 11चा जे आहे ईगल मॉड्यूल त्याच्या कॉम्प्युटर्सनी चुकीचे संदेश दिले गेले आणि त्यावेळेला अपोलो 11 यशस्वी लँडिंग होऊ शकलं नसतं. परंतु नील आर्मस्ट्रॉंगच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी ते कम्प्युटर कंट्रोल जे आहे ते स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि ईगल चंद्रयान हे कुठेतरी खड्ड्यातनं आदळू देता त्याच्या नियोजित ठिकाणापासून थोडं दूर परंतु चांगल्या ठिकाणी लँड केलं. तर याचा अर्थ गणित आणि इन्स्ट्रुमेंट्स यांचा एकमेकांना कसा पूरक रोल आहे तो आपल्याला दिसतं. आता बरेच लोक विचारतात की का बरं रोबोट्स पाठवायचे. खरं तर ही चर्चा खूप जुनी आहे. 1967च्या काळात मी एक पुस्तक विकत घेतलं होतं भद्रकालीला, द लाईफ अँड डेथ ऑफ ए सॅटेलाइट. तर त्याच्यात ही सतत त्या काळापासूनची चर्चा आहे सुरुवातीच्या काळापासून की मानव सहित अंतराळ मोहिमा पाहिजेत का मानव विरहित पाहिजे. प्रत्येकाची काही वैशिष्ट्य आहे, परंतु जर खर्चाच्या दृष्टीने विचार केला आणि रिस्क फॅक्टरच्या दृष्टीने विचार केला तर निश्चितच रोबोटिक मिशन्स जे आहेत चांद्रयान 3 सारखे किंवा त्याच्या पुढच्या या कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उद्देश साध्य करता येतो.
आता सध्याच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे कॅमेरे आहेत ते जरी माणूस आपण मंगळावर पाठवलेला नसला किंवा चंद्रावर भारताने पाठवला नसला तरी बऱ्यापैकी आपण त्याच्यात आता प्रगत तंत्रज्ञान वापरतो आहे. अर्थात मानवी बुद्धिमत्तेला पर्याय नसल्यामुळे कधी ना कधीतरी आपल्याला आपला भारतीय माणूस चंद्रावर उतरवला जाईल आणि तो जे काही संशोधन करेल ते कुठल्याही आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा रोबोटिक्स पेक्षा विशेष असेल. आता सगळ्यांना हा प्रश्न आहे की चांद्रयान 3 पर्यंत ठीक आहे, पण त्याच्या पुढे काय? तर चांद्रयान 4 ची सुद्धा प्लॅनिंग 1900 ह्या वर्षीच्या जानेवारीपासून त्याचं सुरू झालेलं आहे आणि चांद्रयान 4 साठी सुद्धा काही उद्दिष्ट ठरवली गेलेली आहे. तर 2027 मध्ये चांद्रयान 4 जाईल. त्याचा उद्देश आहे की तिथे चंद्रावरचे दगडमाती गोळा करून सुरक्षितपणे ते परत पृथ्वीवर आणायचे. त्याचबरोबर आपण 28-29-2000 याच्यासाठी जपानच्या सहकार्याने ल्युनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन लुपेक्स या नावाने जे आहे ते 28-29 जपानच्या सहकार्याने होणार आहे. आणि हे सुद्धा दक्षिण ध्रुवावरचे जे काही सॅम्पल्स गोळा करून आणतील ते आपल्याला विश्लेषणासाठी पृथ्वीवर उपलब्ध होतील. तर आता ह्या मार्च महिन्याच्या 14 तारखेला जी मंत्रालयात केंद्र सरकारची मीटिंग झाली त्याच्यात या योजनांना मान्यता दिली गेली. चांद्रयान 4 मध्ये काय काय जी साधनं आहेत, ट्रान्सफर मॉड्यूल असेल, लँडर मॉड्यूल असेल, असेंडर मॉड्यूल जे खाली उतरेल आणि रिएंट्री मॉड्यूल असेल. कारण चंद्रावरून आपल्याला पुन्हा परत भारताच्या आपल्या पृथ्वीच्या दिशेने उड्डाण करता आलं पाहिजे आणि या सगळ्या ज्या योजना ज्या आहेत ते शिवशक्ती पॉईंटच्या जवळच्या आहे. ते चांद्रयान 4चं इंटिग्रेटेड मॉड्यूलचा हा शो आहे. इथे आपल्याला वरच्या बाजूला दिसतंय ते ल्युनर मॉड्यूल आहे, ट्रान्सफर मॉड्यूल आहे. तो जो त्रिकोणी रंगाचा जो रिएंट्री कोन दिसतो तो सोनेरी तपकिरी रंगात दाखवलेला आहे रिएंट्रीचा आणि खालच्या बाजूला त्याचा असेंडर लँडर प्रोपल्शन मॉड्यूल हे आहे. तर हे अशा तऱ्हेने याचं पण बरंचसं सविस्तर प्लॅनिंग आणि काम चालू आहे जोरात. तर साधारणतः 3 किलो वजनाचा चंद्रावरची दगडमाती ज्याला वैज्ञानिक परिभाषेत रेगोलिथ म्हटलं जातं हे आणलं जाणार आहे. कुठल्याही वैज्ञानिक योजनेसाठी खर्चासाठी पैसे लागतात आणि जोपर्यंत कुठल्याही सरकारचा मग ते भारत सरकार असो किंवा अमेरिकेतलं अमेरिकन सरकार असो या संशोधनासाठी जर आर्थिक पाठबळ असेल तर वैज्ञानिक त्यांचं काम जास्त जोमाने आणि जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात. हे चांद्रयान 4ची उद्दिष्ट इथे थोडक्यात दाखवलेली आहे. असाच प्रयोग नासा मंगळावरून दगड आणण्यासाठी पण करतोय. त्याच्यासाठी सॅम्पल्स गोळा करून झालेले आहेत. युरोपियन स्पेस एजन्सीच्या सहकार्याने नासा जे आहे ते मंगळावरचे सॅम्पल्स पृथ्वीवर परत आणण्यासाठी प्रयत्नात आहे. तर हे सगळ्या ज्या हे दीर्घकालीन योजना आहेत आणि कुठलाही जे सायन्स प्रकल्प आहे त्याच्यात कंटिन्युटी लागते पुढे पुढे आणि याच्यासाठी भारताने आर्टेमिस जो नासाची योजना आहे त्याच्यात केलेला आहे. त्याचमुळे आपल्याला शुक्लांना पण नासाच्या सहकार्याने अंतराळात प्रवास करून घेता आला. तर हे सगळं मी 1 तासाच्या कालावधीत थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. जास्त विस्ताराने जे लेखांमध्ये मला लिहिता येतं त्याच्यात इथे 1 तासाचं वेळेचं बंधन असल्यामुळे मी खूप काही खोलात जाऊ शकलो नाही. परंतु चंद्र बघितल्यानंतर आपल्याला जे मनाला प्रसन्न वाटतं, रात्रीचा चंद्रकोर असो किंवा चंद्र असो, ते आपल्याला मनाला आनंदित करते. आणि मग कवी म्हणतो की अरे बाबा तू वेगाने जाऊ नको, हळूहळू चाल, मला आमची बरीचशी वैज्ञानिक स्वप्न पूर्ण करायची आहेत. तर अशा तऱ्हेने चंद्रावर यान जायच्या आधीच हसरत जयपुरींनी एक गाणं लिहिलं. त्याच्यात असं त्यांनी वर्णन केलेलं आहे की एक ना एक दिवस माणूस निश्चितच चंद्रावर उतरेल. त्यामुळे असं म्हटलं होतं की जे न देखे रवी ते देखे कवी, आणि कवी लोकांची पण प्रत्यक्षात आली. त्याच्या तुम्ही सगळ्यांनी हे जवळपास 1 तास माझं निवेदन ऐकलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि तुमचे आभार. धन्यवाद सर. तर प्रश्न उत्तर काही कुणाला विचारायचे असतील तर विचारू शकतो. चंद्रावरचा दिवस 14 आपल्या दिवसांचा आहे. हो. रात्र किती दिवसांची? एवढीच, रात्र पण 14 दिवसाची. आणि चंद्राची स्वतःभोवती फिरण्याची गती, पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती
यांचं अशा तऱ्हेचं गणित किंवा फिजिक्स आहे की आपल्याला पृथ्वीवरून चंद्राची सतत एकच बाजू दिसते, दुसरी बाजू पृथ्वीवरून दिसत नाही. आणि दुसऱ्या बाजूचं जर बघायचं असेल तर केवळ अंतराळ यान हा एकमेव मार्ग आहे. बरोबर आहे. रात्र आणि दिवस सारखे 14-14 तास दिवसांची. हे टाइम वगैरे कोणी डिसाइड केलेलं आहे, त्याच्यावर काही विज्ञान असेल? टाइम रेफरन्स कसा? हा, हे सर्व टाइम रेफरन्स कसे दिलेले आहेत? हो, पांडे सरांना प्रश्न विचारायचा आहे. सदानंद जोशींनी परत हात वरती केलेला आहे. स्टॉप शेअरिंग करतो. चायनाची जी अपोजिट साइड आहे जिथे आपण बघू शकत नाही, तर चायना काय करते, जसं नासा आपल्याला सांगते असं चायना काही सांगत नाही का? फार थोडी माहिती चीनकडून येते, तरी पण मी बऱ्याचशा वेगळ्या काही म्हणजे चायनीज भाषा येत नाही, पण मी त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन करून काही माझ्या आधीच्या लेखात चीनचे काय प्रयोग चालू आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. जपानचे काय प्रयत्न चालू आहे, अमेरिकेत नासा व्यतिरिक्त काही खाजगी संस्था आहे त्यांचेही प्रयत्न चालू आहे. असं नियमित मी माझ्या लेखातून फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या आढावा घेत असतो. परंतु तुमचा मुद्दा बरोबर आहे, चीनकडून सरकारी माध्यमातून किंवा अशी जास्त माहिती मिळत नाही. सगळ्यात उत्तम माहितीचं स्तोत्र असेल तर ते निश्चितच नासाच्या खालोखाल युरोपियन स्पेस एजन्सी, ज्यांचे मला नियमित ईमेल्स येत असतात, त्याच्यामुळे मला माझे लेख लिहायला खूप मदत होते. तसं म्हटलं तर इंग्रजी वाचकांसाठी प्रत्यक्ष भांडार आहे, ज्याला अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी खूप सोयी आहे. माझा प्रयत्न ही आवड मराठी वाचकांसाठी, मराठी भाषिकांसाठी व्हावी आणि त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांनी राजकीय विषयात जास्त रस न घेता वैज्ञानिक विषयात रस घ्यावा, याच्यासाठी मला खरोखर सगळ्यांना विनम्र आव्हान आणि निवेदन करावं असं वाटतं. निश्चित खूप छान उद्देश आहे तुमचा. हा, पंडित सर तुम्हाला काही? सर नमस्कार सर्वांना उपस्थित आणि फॅकल्टींना सुद्धा. तेच माझा प्रश्न म्हणजे माझ्या अगोदर ज्यांनी प्रश्न विचारला तोच माझा प्रश्न योगायोग असा झाला की मध्यंतरी भरपूर काही ऐकलं होतं की चायनाने प्रतिचंद्रच निर्माण केलाय. हे खरं आहे का? काय म्हणजे हा बरोबर आहे, पण प्रतिचंद्राने प्रतिसूर्य निर्माण केल्याच्या बातम्या आहेत की, परंतु जास्त त्याच्याबद्दल सविस्तर कुठे मिळत नाही. आणि जर का प्रतिसूर्य निर्माण केला तर मग चीनला एनर्जीसाठी दुसऱ्या कोणाची गरज राहणार नाही. परंतु शास्त्रीय संशोधनातून या अशा काही वेळेला बातम्या देणारे थोडंसं अतिरेकी स्वरूपात बातम्या देतात. किती शब्दशः आपण घ्यायच्या आहे आपल्याला ठरवलं पाहिजे. हॅलो, धन्यवाद सर. नमस्कार. नाशिकमध्ये जो विज्ञान प्रेमींचा ग्रुप आहे, तर मी केव्हा ना केव्हा तरी असं ऑफिशियली इस्रोच्या अधिकाऱ्याला भेटून विनंती करणार आहे की एक इस्रोची छोटीशी संशोधन शाळा म्हणा किंवा ब्रँच आपल्या नाशिकमध्ये पण व्हावी. माझ्या अतिशय जवळचा मित्र इस्रोचं जे विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे त्रिवेंद्रमचा, आणि तिथे जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे, अंतराळ विषय शिकवतो. तर आपल्या सगळ्यांच्या, जसं मागच्या वर्षी इस्रोची स्पेस ऑन व्हेकल म्हणून आपल्या नाशिक जिल्ह्यात सगळीकडे त्यांची बस फिरली, आणि त्यावेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या शास्त्रज्ञांना बसमध्ये उपलब्ध असलेल्या शास्त्रज्ञांना खूप चांगले प्रश्न विचारले. पोस्टरचं प्रदर्शन होतं. तर हा तो मागच्या वर्षीचा प्लॅन होता, स्पेस ऑन अ व्हील. ह्या वर्षीच्या रोबोटिक स्पर्धा झाल्या आहेत बंगलोरमध्ये, गोव्यात आणि म्हैसूर, बऱ्याच ठिकाणी. आता सुद्धा भारत मंडपमध्ये दिल्लीला आज संध्याकाळपर्यंत अतिशय त्याचा विज्ञान अंतराळ दिनाचा कार्यक्रम चालू आहे. तर आपण नाशिकमधले विज्ञानप्रेमी असं प्रयत्न करूया की पुढच्या 4 ते 5 वर्षात इस्रोचं एखादं छोटंसं केंद्र नाशिकमध्ये पण स्थापन व्हावं. पहिल्यांदा पुराणिक सरांचं अभिनंदन. अतिशय छान प्रेझेंटेशन झालं. बहुतेक सगळे प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगोदर दिलेली आहे तुमच्या भाषणात. त्याच्यानंतर आता जे तर ते इस्रोच्या सेंटर बद्दल बोलत होते. तर मला असं सांगायचं आहे की इस्रोने नाशिक मधल्या 2 संस्थांना स्पेस ट्युटर म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यातली एक संस्था म्हणजे कल्पना युथ फाउंडेशन आहे, नाशिकमध्ये आहे, आणि दुसरं म्हणजे अशोका युनिव्हर्सल स्कूल. तर त्यांची जी ऑब्झर्वेटरी आहे त्या ऑब्झर्वेटरीला पण त्यांनी स्पेस ट्युटर म्हणून इस्रोने मान्यता दिली आहे. आणि इस्रोचे काही कार्यक्रम या 2 संस्था घेत असतात, इस्रोच्या वतीने ते आयोजित करत असतात.
त्यामुळे आता जे कोण बोलत होते त्यांना मला ही माहिती मेसेज करून द्यायची आहे. धन्यवाद. आपल्या मॅडम त्याच्यात हा, मी नरेश महाजन बोलतोय नाशिकहून. नमस्कार सर. नमस्कार. तर आज जयकृष्ण पुराणिकांची मी मुलाखत ऐल पैल माझ्या या चॅनलवर घेतलेली आहे. ती अतिशय विस्तृत आणि व्यवस्थित आहे, खूप छान झालेली आहे. ती आपण सगळ्यांनी जरूर ऐकावी अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. ऐल पैल नावाचं माझं चॅनल आहे आणि एक पाऊण तासाची त्यांची अतिशय सुंदर ही मुलाखत आहे. धन्यवाद. धन्यवाद. बाय. कुठलं चॅनल आहे, काय नाव आहे त्याचं? ऐल पैल. ऐल पैल युट्यूब चॅनल. नरेश महाजन ऐल पैल. एक मुलाखत त्यांनी डॉक्टर पिंपळे सरांची पण घेतलेली आहे, ती पण छान ऐकण्यासारखी आहे. आणि चालू घडामोडींवर महाजन सर खूप छान कार्यक्रम सादर करत असतात. मग तो साहित्यिक विषय असो नाही तर वैज्ञानिक विषय असो, दोन्ही ठिकाणी त्यांना सारखीच गोडी आहे. चंद्र, तुम्हाला बोलायचं आहे? नमस्कार. नमस्कार. जयकृष्णजी नमस्कार. नमस्कार सर. मी तर काय कॉमर्सचा विद्यार्थी, पण मला आज तुमचं हे बघायला मिळालं. आणि विशेष म्हणजे कसं आहे की मराठीतून असल्यामुळे विज्ञानाच्या विषयात थोडस आमचं जे अज्ञान असतं त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा तुमच्या या माध्यमातून मला समजल्या. आणि आपली भेट ही 40-50 वर्षापूर्वीची, आता मला डायरेक्टली तुमची भेट झालेली, मला याचा खूप आनंद झाला आहे. मला इथूनच नमस्कार करतो साहेब. मी पण गमतीचा भाग मला सगळ्यांना सांगायचा वाटतो. जसं आता सुभाषचंद्र साहेबांनी सांगितलं की त्यांचा विज्ञान जरी विषय नसला तरी त्यांना आवड आहे. तर आतापर्यंत हिंदी सिनेमा, हिंदी गीतं याच्यावर लिहिणारे अनेक आहेत. विज्ञान विषयक लिहिणारे पण खूप भरपूर लेखक आहेत, चांगले प्रख्यात लेखक आहेत. तर माझा त्याच्यात असा प्रयत्न असतो की सर्वसाधारणपणे जुन्या हिंदी सिनेमांची ज्यांना गोडी आहे गाण्यांची, त्या गाण्यांचा आधार घेऊन तो विषय हळूच त्याचा ट्रॅक चेंज करून विज्ञानावर आणावा. मी माझ्या कंपनीत जिथे मी काम करतो तास पॉवरटेक मध्ये, तिथे मी सगळ्यांना सांगतो की अरे एकटे जरी तुम्ही किती महान असला तरी ज्यावेळी तुम्ही एकत्र येऊन काम कराल त्याच्यापेक्षा तुमची महानता अजून वाढेल. त्यामुळे टीम वर्क कसं करायचं हे तुम्ही नासा, युरोपियन स्पेस एजन्सी, इस्रो यांच्याकडून शिकून घ्या. जरी तुमचे काही आपसातले वाद असतील तरी ते फक्त टेक्निकल पुरते मर्यादित राहतील. का तर सगळ्यांची तळमळ एकच असेल की आपल्याला काहीतरी विज्ञानात विशेष करायचं आहे. त्यामुळे जे टीमवर्क जे ते खूप महत्वाचं आहे. आणि नासा सारखे किंवा चंद्रयान सारखे प्रकल्प किंवा निसार सारखे प्रकल्प की जे व्हायला 11 वर्ष लागली पूर्ण व्हायला, परंतु खरोखर तो भव्य दिव्य आहे. आणि त्याची आता मागच्या शनिवारी त्याची जी रिफ्लेक्शन अँटेना आहे सिंथेटिक अपर्चर रडारची, ती उघडली. मगाशी महाजन साहेबांनी सांगितलं, त्या दिवशी त्यांनी माझं रेकॉर्डिंग करताना मी पहिली त्यांना आनंदाची बातमी दिली की हा जो प्रकल्प आहे त्याच्यात जरी ट्रम्प आणि मोदींमध्ये किती वादविवाद जरी काही झाले राजकीय लेवलला, तरी नासा आणि इस्रोचं सहकार्य एकमेकांना उत्कृष्ट आहे. जगाला फायदा होतोय. इस्रोचं पण बोधवाक्य तेच आहे विज्ञान. तर ह्या सगळ्या आपण एकत्र विज्ञान प्रेमी, जरी तुम्ही विज्ञान विषयाचे नसलाच सुभाषचंद्र, तरी विज्ञान प्रेमी निश्चितच आहात. आणि विज्ञान हे आपल्याला सर्वांगाने स्पर्श करत असतात. आता एक समारोपाच्या आधी एक छोटंसं वाक्य सांगतो की अमेरिकेच्या एका अध्यक्षांनी सांगितलं की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत असं नसून अमेरिकेतले रस्ते चांगले आहे म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. तर मी असं म्हणेल की इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रगती झाली म्हणून अंतराळ संशोधन आणि आज जे आपण मोबाईल वापरतो सगळं बघतो, कदाचित असंही म्हणता येईल की विज्ञानाची गरज होती, निकड होती, त्याच्यातून इलेक्ट्रॉनिक्स मध्ये संशोधन झालं. आणि आज जे आपण वेगळ्या ठिकाणात असून सुद्धा लाईव्ह आपलं आज जे गुगल मीट वरून कम्युनिकेशन चालू आहे, तर विज्ञान आणि आपलं रोजचं जीवन हे एकमेकांशी अतिशय कनेक्टेड, हे सगळं तुम्ही सगळे मान्य करतातच. आणि आता ऑलमोस्ट 1 तास होऊन गेलेला आहे. गुगलनी तसं काही आपल्यावर बंधन घातलेलं नाही आहे, तरी पण कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि त्याचं एक महत्वाचं कारण माझी सगळ्यांना विनंती अशी आहे की भारत मंडपमध्ये दिल्लीला आता या आंतरराष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त, अंतराळ दिवसानिमित्त लाईव्ह कार्यक्रम चालू आहे. इस्रो त्याचं ब्रॉडकास्ट करत आहे. तर सगळ्यांना जर आज वेळ मिळत असेल, शनिवारचा काही लोकांचं वर्किंग आहे, काही लोकांचं सुट्टीचं आहे, तर निश्चित बघा. इस्रोने जी रोबोटिक्स शर्यत जाहीर केली होती त्याचे पण आज पारितोषिक वितरण आहे.
आणि खरोखर जास्तीत जास्त विद्यार्थी या विषयाकडे वळतील त्याचा त्या विद्यार्थ्यांनाही फायदा होईल, समाजालाही फायदा होईल. जसं डॉक्टर गुप्तेंनी 1975 साली माझी सूचना ताबडतोब उचलून धरली आणि मला आर्यभट्ट उपग्रह तिथे मॉडेल करू दिला, जो पुढे नंतर TIFR ला पण दाखवता आला आणि तिथल्या शास्त्रज्ञांचे त्यात प्रयोग होते. 10 दिवस तो उपग्रह नाशिक नगरपालिकेचं काम झाल्यानंतर पुलाव्याला नेऊन दिला, परत तिथून आणला, पुन्हा नगरपालिकेच्या ताब्यात दिला. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. जर काही अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मला puranik.jai@gmail.com यावर आपण ईमेल पाठवू शकता आणि मग माझ्या परीने त्याचं मी निश्चितच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करील. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. डॉक्टर जोशी सहकारी यांचा अनमोल सहकार्य आहे, त्यांच्या पुढाकाराशिवाय हाचा कार्यक्रम होऊ शकला नसल्याची मला जाणीव आहे. तर जर सगळ्यांची संमती असेल तर मी डॉक्टर प्रवीण जोशी सरांना विनंती करेल की त्यांनी समारोपाचे 2 शब्द बोलावे. अजून काही कोणाला सूचना, सजेशन्स काय? आणि ज्यांचे ईमेल आयडी आहेत त्यांना जर का युट्यूबच्या रेकॉर्डिंग झालं असेल तर त्याची लिंक पाठवली तर ऑफलाईन ज्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांना ते बघता येईल अशी मला आशा आहे. आणि युट्यूबवरचे सर्व मेंबर्स आपण इथे जॉईन करून घेतले, परंतु रेकॉर्डिंग झालेलं आहे ते तुम्हाला पाठवतोच. आणि तसं पाहिलं तर आजची गुगल मीट ही इंटरनॅशनल पण झालेली आहे, कारण VT जाधव पण जॉईन झाले. ते विज्ञानाच्या निमित्ताने आपण वारंवार भेटत राहू, प्रत्यक्ष भेटत राहू, नाशिकमध्ये, नाशिकच्या बाहेर, जिथे कुठे शक्य होईल. आणि आपली विज्ञान दिंडी जी आहे ती पुढे पुढे नेत राहू. धन्यवाद. वास्तविक पाहता सर, आता मी तुमचे आभार मानायला पाहिजे, कारण तुम्ही पुढाकार घेतल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आपण आता ऑनलाईन लेक्चर सिरीजला सायन्स फोरम तर्फे सुरुवात केलेली आहे. आणि जर का जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण शक्यतो शनिवारी किंवा रविवारी, कारण रविवारी सगळ्यांना जास्त वेळ असतो, कारण शनिवारी कसं होतं की आता बरेचसे शिक्षक सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपवरती आहेत, पण त्यांना शाळा असल्यामुळे ते काही असं ऑनलाईन सेशन जॉईन करू शकत नाहीत. तर आपण ही एक सुरुवात झालेली आहे असं समजू आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये अत्यंत उपयुक्त माहिती तुम्ही दिलेली आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये चंद्रयान 3 बद्दल किंवा चंद्राबद्दल सुद्धा कुतूहल आहेच आहे आणि तुमच्या लेक्चरमुळे आणखीन कुतूहल जागृत झालं आणि मनामध्ये असलेल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. आणि मला कधी कधी असं वाटतं की तुमच्यासारखे जे अभ्यासू लोक आहेत त्यांना 24 तास खरं तर कमी पडतात, तर काहीतरी संशोधन करून ते 30 तास करावे. पण तरी 30 तास केले तरी तुमचे मेसेजेस रात्री 2लाच येतील याची मला खात्री आहे. शेवटी वेळ पुरणारच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जे अभ्यासपूर्ण सगळं काही आम्हाला या ठिकाणी करून दिलेलं आहे किंवा हे जे पंढरपूर कॉलेजला बोलत होते, परंतु मला जाणं शक्य नव्हतं, म्हणून मी त्यांना विनंती केली की मी ऑनलाईन प्रेझेंटेशन देतो. तर पहिला जो राष्ट्रीय अंतराळ दिवस आहे तो पंढरपूरच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मागच्या वर्षी सकाळी 8 ते 9 असं सेशन झालं 1 तासाचं आणि 9:30ला मी ऑफिसला गेलो. तर खूप छान सगळ्या गोष्टीची आज सुरुवात होते, तर मलाही त्याचा आनंद आहे आणि आपण नियमित भेटत राहू आणि आपल्या जे आवडीचं ते करत राहू. अजून काही कोणाला काही? धन्यवाद सर्वांचे. बरेच जण जॉईन झाले होते आणि संध्याकाळी रेकॉर्डिंग करून आपण सर्वांना लिंक पाठवूया. धन्यवाद सर. अभिनंदन पुराणिक सरांचं. अतिशय सुंदर असं त्यांनी चंद्राविषयीचं जे कुतूहल आमच्या मनामध्ये होतं ते अतिशय सोप्या शब्दामध्ये मांडलं. खूप खूप आभार आणि खूप खूप तुमचं अभिनंदन. अशीच नवीन माहिती आम्हाला पुरवत जा. आम्ही पुढच्या तुमच्या व्याख्यानाच्या प्रतीक्षेमध्ये आहोत. धन्यवाद.